संपूर्ण राज्यभरातील श्रद्धास्थान असलेल्या जुन्नर तालुक्यातील उंब्रज गावातील महालक्ष्मी देवस्थानच्या जागेतील जुन्या शाळेचा वाद आता चिघळायची चिन्हे निर्माण झाली आहेत। गावातील दोन पार्ट्यांमध्ये असलेल्या वादामुळे तसेच गावाबाहेरील इतर राजकीय नेत्यांनी लक्ष घालणे सुरू केल्यामुळे हा वाद कमी होण्याऐवजी आणखीनच चिघळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टींनी दिलेल्या माहितीनुसार पुनर्वसित उंब्रज गावातील महालक्ष्मी मंदिर आणि परिसराची जागा ही देवस्थान ट्रस्टच्या मालकीची आहे। अनेक वर्षांपूर्वी महालक्ष्मी मंदिराच्या मागील बाजूस ट्रस्टच्या जागेमध्ये जिल्हा परिषदेने एक शाळा बांधली होती। मुलांचे शिक्षण होते म्हणून यामुळे ट्रस्टने कोणताही विरोध केला नव्हता। कालांतरानंतर ही शाळा सुस्थितीत असतानाच जिल्हा परिषदेने थोड्याच अंतरावर रस्त्याच्या पलीकडे आणखी एक 9 खोल्यांची सुसज्ज अशी शाळा बांधली। पहिली ते चौथी अशा वर्गांसाठी गरज नसताना तब्बल 15 ते 16 वर्ग खोल्या यावेळी उपलब्ध झाल्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक वर्ग खोल्या या कायमच बंद ठेवण्यात आल्या। आता महालक्ष्मी देवस्थानाला क वर्ग दर्जा मिळालेला आहे व भाविकांचा ओढा देखील वाढत चाललेला आहे। देवस्थान ट्रस्टला जागाही अपुरी पडत आहे। त्यातच ट्रस्टच्या जागेतील वर्ग खोल्या या अतिशय जीर्ण झाल्यामुळे या खोल्या पाडून देवस्थानची जागा पुन्हा एकदा देवस्थान ट्रस्टला द्यावी अशी ट्रस्टची मागणी आहे। परंतु असे सर्व असताना गावातीलच काही लोक ही जागा खाली करून देण्यास विरोध करत असून जुन्या झालेल्या वर्गखोल्यांची दुरुस्ती करू पाहत आहेत। देवस्थान ट्रस्टचा या गोष्टीला विरोध असून पर्यायी व प्रशस्त अशी 9 खोल्यांची शाळा असताना या देवस्थान ट्रस्टच्या जागेतील जुन्या शाळेवर खर्च का करण्यात येत आहे असा आक्षेप त्यांनी घेतलेला आहे। वैयक्तिक राग मनामध्ये धरून भाजपच्या नेत्या आशाताई बुचके देवस्थानचा विकास रोखण्यासाठी जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांना हाताशी धरून गरज नसताना जुन्या खोल्यांना दुरुस्तीसाठी सरकारी पैसे वाया घालवत आहेत असा आरोप ट्रस्टीने केलाय। मुलांना खेळता यावे यासाठी ट्रस्टच्या जागेतील मैदान देखील आम्ही देण्यास तयार आहोत। परंतु असे असताना देवस्थानला हा त्रास कुणाच्या आणि कशाच्या हट्टापायी असा प्रश्न देवस्थान ट्रस्टने उपस्थित केलेला आहे। जुन्नर टाइम्स, उंब्रज, तालुका जुन्नर।